नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे आणि अलिबाग डे वनचा पहिला स्पॉट म्हणजे खंदेरी किल्ला. माझ्या स्टेपासून अगदी जवळच थळचं मच्छीमारी बंदर आहे. मी सकाळी बंदरात पोहोचलो तेव्हा भरपूर बोटी लागलेल्या होत्या. रोजच्या कामांना अजून वेग आलेला नव्हता. थळ हे एक प्रसिद्ध मच्छीमारी बंदर आणि ऐतिहासिक गाव आहे. खंदेरी आणि उंदेरी या सागरी किल्ल्यांच्या रसद पुरवठा आणि सुरक्षेसाठी थळचं मोठं महत्त्व होतं. किनाऱ्यावर आज चौबुर्जी खूप लढागडाचे फक्त काही तट अवशेष दिसतात. थळमधल्या एका स्थानिक मित्राच्या मदतीने आम्हाला सहज मोटरबोट मिळाली आणि प्रवास सुरू झाला. थळपासून साधारण 1200 मीटर अंतरावरती उंदेरी उर्फ जयदुर्ग आहे. उथळ आणि खडकाळ भागामुळे भरती ओहोटीचा अंदाज घेत लहान बोटीने महादरवाजापर्यंत जाता येतं. इथे दक्षिणभिमुखी चोर दरवाजा, 4 बांधीव तलाव आणि जोते दिसतात. 1680 मध्ये सिद्दी कासिमने उंदेरी बांधला आणि खंदेरी उंदेरीच्या ताब्यावरून मराठे आणि सिद्धी यांच्यात सतत संघर्ष सुरू राहिला. 17व्या शतकाच्या अखेरपर्यंत उंदेरी सिद्धींच्या ताब्यात होता. पुढे नानासाहेब पेशवे आणि राघोजी आंग्रे यांनी उंदेरीला वेढा घातला आणि 20 जानेवारी 1760 रोजी पेशव्यांचे प्रतिनिधी नारो त्र्यंबक यांनी किल्ला जिंकला. पाऊण तासाच्या प्रवासानंतर मी खंदेरीला पोहोचलो. 2 टेकड्यांच्या बेचकीत असलेल्या धक्क्यावर बोट उतरवते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1679 मध्ये समुद्रावरील नियंत्रणासाठी 300 सैनिक आणि 300 मजूर पाठवून खंदेरीचं बांधकाम सुरू केलं. त्यावेळी या बेटावर कोणीही राहत नव्हतं. किल्ल्यावर पोहोचताच दगडी पायऱ्यांनी वर चढून सर्वप्रथम वेताळ देवाच्या दर्शनाला गेलो. शेंदूर लावलेला शिळारूप वेताळ देव कोळी बांधवांचं श्रद्धास्थान आहे. सॉफिश माशाचा करवतीसारखा तोंडाचा भाग इथे अर्पण करण्याची प्रथा आहे. मंदिरात असलेल्या मोठ्या घंटेवर एम्प्रेस ऑफ इंडिया 1891 असं लिहिलेलं आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याला साधारण 1 किलोमीटर लांबीची तटबंदी आणि 13 बुरुज आहेत. भौगोलिकदृष्ट्या किल्ला 2 टेकड्यांमध्ये विभागलेला आहे. उत्तर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या तटबंदीवरून मी गडफेरीला सुरुवात केली. खंदेरीचे तट आणि बुरुज फक्त दगडांचे चिरे बसून बांधण्यात आलेले आहे. काही ठिकाणी ढासळलेली रचना दिसते, पण इतकी वर्षे समुद्राच्या लाटांचा प्रहार झेलूनही हे बांधकाम अजूनही ठाम उभं आहे. गडफेरी करताना पश्चिमेला आल्यावर डावीकडे खोल पाण्याचं टाकं दिसतं. जवळच एका मोठ्या बुरुजावर 3 तोफा आहेत. यांचा रोख मुंबईकडे जाणाऱ्या सागरी मार्गावरती आहे. इंग्रज, पोर्तुगीज आणि जंजिराच्या सिद्धी यांनी बेटावर हक्क सांगत किल्ला जिंकण्याचे अनेक प्रयत्न केले, पण मराठ्यांच्या प्रतिकारामुळे त्यांना अपयश आलं. या टेकडीच्या माथ्यावर सुरक्षा विभागाचा सिग्नलिंग टावर असल्यामुळे
तिथे जाण्यास बंदी आहे. कडक ऊन आणि वाढलेलं गवत यामुळे जलदुर्ग सफारीसाठी परिस्थिती फार अनुकूल नव्हती. पण खंदेरीला पोहोचण्याची कठीणता लक्षात घेता मला हीच शांतता जास्त आवडत होती. किल्ल्यात पश्चिम तटभिंतीला एक छोटं सागरी द्वार आहे. शिवाजी महाराजांनी दौलत खान यांना आरमारासह मदतीला पाठवलं. इंग्रज अधिकारी रिचर्ड केगविन यांनी काही चकमकींमध्ये मराठा आरमाराला मोठं आव्हान दिलं, तरी खंदेरी जिंकता आला नाही. खाली उतरून बाहेरून किल्ल्याच्या राकट भिंती दिसतात आणि इथून शत्रूच्या मनात निर्माण होणाऱ्या धडकीची कल्पना येते. 1713 मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला. 1718 मध्ये इंग्रजांनी पुन्हा हल्ला केला, पण व्यापारी रामा कामाठी यांनी हल्ल्याची माहिती दिल्याने इंग्रजांचा पराभव झाला, ज्यांना पुढे या गोष्टीमुळे जन्मठेपेची शिक्षा झाली. इथून एक वाट लाईट हाऊसकडे जाते. तलाव डावीकडे ठेवत तटबंदीवरून पुढे चालत राहिलो. लाईट हाऊस मागच्या अडगळीतून पुढे जाता आलं नाही. उन्हाच्या तडाख्याने दमलेलं शरीर घेऊन मी वरच्या दिशेने निघालो, जिथे पिण्याचं पाणी होतं. माथ्यावर कान्होजी आंग्रे लाईट हाऊस आहे, जे 1867 मध्ये बांधण्यात आलं. आता डागडुजी सुरू असल्याने मला दीपगृह आतून पाहता आलं नाही. इतर दिवशी कर्मचाऱ्यांच्या मदतीने दीपगृह फिरता येतं आणि माहितीही मिळते. किल्ला फिरून खाली झाडांमधून वाट काढत मी धातुनाद करणाऱ्या शिळेजवळ आलो. काही धातू घटक आणि दगडातील पोकळीमुळे या शिळेतून वेगळाच आवाज निर्माण होतो. खंदेरीवर येणारा प्रत्येक जण या शिळेचा आवाज ऐकण्याचा अनुभव घेत असतो. इंग्रज आणि सिद्धी यांनी अनेक संयुक्त प्रयत्न केले, पण खंदेरी जिंकण्यात त्यांना यश आले नाही. अखेर थर्ड अँग्लो मराठा वॉर दरम्यान 1818 मध्ये इंग्रजांनी खंदेरी किल्ल्यावर पूर्ण ताबा मिळवला. खंदेरीला पोहोचण्यासाठी पूर्वतयारी, योग्य माहिती आणि स्थानिक मदत खूप महत्त्वाची आहे. खंदेरीबद्दल कुतूहल वाढलं तर भविष्यात इथे येणाऱ्यांची संख्या आणि सरकारी सुविधा दोन्हीही वाढतील. आता इथून पुढे अलिबाग किनाऱ्यावरील आणि एकेकाळी मराठा आरमारी ठाणा असलेल्या कुलाबा किल्ल्याकडे जाणार आहे. मी विशाल देवरे. भेटूया लवकरच.